नमस्कार मित्रांनो मी विशाल सोनवणे। लाडकी बहीण योजनेविषयी सर्वात मोठी अपडेट आलेली आहे की 29 सप्टेंबर आणि 30 सप्टेंबरला 6 वाजल्यापासून सर्वांना पैसे येणार आहेत। परंतु ज्या नवनवीन अपडेट आलेल्या होत्या त्याच्यामध्ये असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की 29 आणि 30 सप्टेंबरला सर्वांना पैसे येणार आहेत। आता याचं मुख्य कारण म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सर्व बँकांना आदेश दिलेले आहेत की डीबीटीद्वारे सर्व पात्र महिलांच्या खात्यावरती तिसरा टप्पा जमा करण्यात यावा। आता आज ज्यांना पैसे आले नाहीत त्यांनी काय करायचं आहे? ज्या महिलांना आज पैसे आले नसतील त्यांनी काळजी करायची काही गरज नाही, कारण शासनाने दिलेल्या अपडेटनुसार आजची तारीख आहे 29 सप्टेंबर आणि उद्या 30 सप्टेंबर या 2 दिवसांमध्ये सर्व पात्र महिलांना पैसे येणार आहेत। त्याच्याच पुढे आदिती तटकरे मॅडमने सुद्धा महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत की राज्यातील सर्व पात्र महिलांनी आपले बँक खाते डीबीटी सीडिंग करायचे आहे, कारण या 2 दिवसांमध्ये राज्यातील सर्व पात्र महिलांना पैसे मिळणार आहेत। जर सीडिंग झालं नसेल तर तुम्ही पोस्ट बँक खाते खोला हा सुद्धा ऑप्शन दिलेला आहे। आता बँक खाते सीडिंग नसल्यास जर तुमचा फॉर्म पात्र असेल आणि तुमचा आधार बँक खात्यासोबत लिंक नसेल तर तुम्हाला आज उद्या पैसे येणार नाहीत, तुम्हाला डायरेक्ट ऑक्टोबर महिन्यामध्ये पैसे येणार आहेत। त्याच्यामुळे सर्वात बेस्ट ऑप्शन म्हणजे पोस्टाचं बँक खातं खोलणे। आता हा जो तिसरा टप्पा आहे तो 1500 रुपयांचा का मिळालेला आहे? ज्या माता भगिनींना 14 ते 17 ऑगस्टच्या दरम्यान 3000 रुपये मिळाले होते किंवा ज्या माता भगिनींचे फॉर्म 24 ऑगस्ट नंतर पात्र ठरले होते, अशा माता भगिनींना तिसऱ्या टप्प्यामध्ये फक्त 1500 रुपये येणार आहे। आता काही माता भगिनींना तिसरा टप्पा 4500 रुपयांचा सुद्धा मिळालेला आहे, परंतु त्याचं काय कारण आहे की ज्यांचा फॉर्म जुलै महिन्यामध्ये पात्र ठरला होता आणि त्यांना अजून एकही रुपया मिळालेला नव्हता, अशा महिलांना आज आणि उद्या 4500 रुपये मिळणार आहेत। त्याच्याच पुढची अपडेट आहे, जुलै महिन्यामध्ये फॉर्म भरला होता, पैसे आले नाहीत। ज्या महिलांचा फॉर्म जुलै महिन्यामध्ये भरला होता परंतु ऑगस्ट महिन्यामध्ये पात्र ठरला होता, अशा महिलांना सुद्धा 4500 रुपये मिळणार आहेत। ऑगस्ट महिन्यामध्ये ज्यांनी फॉर्म भरला त्यांच्यासाठी अपडेट आहे, 24 ऑगस्टच्या आधी पात्र जेवढे फॉर्म ठरलेले आहेत त्यांना 4500 रुपये मिळणार आहेत, परंतु 24 ऑगस्ट नंतर ज्यांचे फॉर्म पात्र ठरले असतील त्यांना फक्त 1500 रुपये मिळणार आहेत। एकनाथ शिंदे साहेबांनी अत्यंत महत्त्वाच्या दिलेल्या सूचना, राज्यातील ज्या माता भगिनींचे फॉर्म पात्र आहेत त्यांना तर लाभ मिळेल, परंतु ज्यांचे फॉर्म इन पेंडिंग आहेत आणि रिजेक्टेड आहेत त्यांना सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार आहे। आता फक्त 10% फॉर्म व्हेरिफिकेशन राहिलेले आहेत, म्हणजे राज्यातील 90% महिलांचे फॉर्म व्हेरिफिकेशन झालेले आहेत। त्याच्यामुळे त्या सर्व पात्र असणाऱ्या महिलांना पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे। फक्त राज्यातील 10% फॉर्म व्हेरिफिकेशन राहिलेले आहेत त्यांना सुद्धा आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून पैसे येणार आहेत। लाडकी बहीण योजनेमध्ये जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते म्हणजे लाडकी बहीण योजना ही खास आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांसाठी सुरू केलेली योजना आहे, परंतु त्यांच्यापर्यंत अजून लाभ पोहोचलेला नाही। त्याच्यामुळे सर्व महिलांना 2 दिवसांमध्ये पैसे येणार आहेत। आता आज ज्यांना पैसे आलेले नाहीत, भरपूर महिलांनी आपले बँक खाते आधार कार्डशी लिंक केलेले होते, परंतु बँकवाल्यांनी ते ॲक्टिव्ह केलेले नसल्यामुळे त्यांना आज पैसे येण्यास अडथळा आलेला आहे। म्हणजे तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे की तुमचं आधार कार्ड बँकेसोबत ॲक्टिव्ह आहे का ते चेक करायचं आहे। सगळ्या बँकांमुळे मोठा प्रॉब्लेम झालेला आहे। मोठी अपडेट आहे, भरपूर महिलांना 25 सप्टेंबर रोजी सर्व पैसे मिळाले असते, परंतु बँकांनी अकाउंट नंबर आधार कार्डशी लिंक करण्यास उशीर केला, त्याच्यामुळे ही अपडेट आलेली आहे। आता राज्याचे बालविकास विभागाचे मंत्री आदिती तटकरे मॅडमनी काही दिलेल्या सूचना आहेत। 30 सप्टेंबरपर्यंत सर्व महिलांना पैसे येणार आहेत, त्यामुळे काळजी करायची काही गरज नाही। आणि दुसरी जी महत्त्वाची सूचना दिलेली आहे, भरपूर फॉर्म अजून व्हेरिफिकेशन चालू आहे, त्याच्यामुळे सुद्धा पैसे येण्यास थोडा वेळ लागू शकतो। सोबतच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत।
सर्व महिलांना पैसे आल्यानंतरच पुढची तयारी होणार आहे। सोबतच 29 सप्टेंबर रोजी रायगड येथे कार्यक्रम घेण्यात आलेला आहे, म्हणजे आज कार्यक्रम रायगड येथे घेण्यात आलेला आहे। आता ज्यांचे रिजेक्टेड असणारे फॉर्म आहेत, ज्या महिलांचे फॉर्म रिजेक्टेड आहेत, त्यांना ऑक्टोबर महिन्यामध्ये अजून एकदा सवलत दिली जाणार आहेत, परंतु त्यांना ऑक्टोबर महिन्याचेच पैसे मिळतील, म्हणजे फक्त ऑक्टोबर महिन्याचे 1,500 रुपये मिळणार आहेत। ऑगस्ट महिन्यातील फॉर्मचे पैसे ज्या माता भगिनींनी ऑगस्ट महिन्यामध्ये फॉर्म भरलेला होता आणि 24 ऑगस्टच्या अगोदर त्यांचा फॉर्म पात्र ठरलेला होता, त्यांचे पैसे 2 दिवसांमध्ये आलेले आहेत। परंतु ज्या माता भगिनींनी जुलै महिन्यामध्ये फॉर्म भरला होता, त्यांना सुद्धा पैसे आज आणि उद्या येण्यास सुरुवात होणार आहे। आता केव्हा मिळणार 4,500 रुपये, तर शासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करून सर्व अपडेट केले असतील तर व्हेरिफिकेशन नंतर DBTद्वारे तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। म्हणजे शासनाने ज्या ज्या अपडेट दिलेल्या होत्या त्या सर्व अपडेट केल्या असतील तर तुम्हाला आज 6 वाजल्यापासून नक्की पैसे येणार आहेत। पुढची जी अपडेट आहे त्याच्यामध्ये आधार लिंक झालेले नाही, भरपूर महिलांचे आधार लिंक अजूनही केलेले नाही, त्यामुळे सरसकट सर्वांना आज पैसे आले नाहीत। सर्व आधार लिंकिंग झाल्यानंतरच तुम्हाला पैसे येणार आहेत। म्हणजे तुमचं आधार लिंकिंग जरी केलेलं असेल तरी ॲक्टिव्ह आहे का ते एकदा चेक करायचं आहे। ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी पोस्ट खाते दिलेलं होतं त्याचा भरपूर फायदा झालेला आहे, कारण ज्या महिलांनी पोस्ट खाते दिले होते त्या महिलांना पैसे लवकरात लवकर आलेले आहेत, परंतु ज्या महिलांनी वेगवेगळ्या बँकांचे खाते दिले होते त्या महिलांना अजून पैसे येण्यास अडथळा आलेला आहे। आता आदिती तटकरे मॅडमनी महत्त्वाच्या सर्वात शेवटच्या ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या म्हणजे 29 तारखेपर्यंत वाट पहा, आधार लिंक नसेल केलं तर लिंक करा, बँकसुद्धा आपली ॲक्टिव्ह आहे का ते चेक करायचं आहे। आता 1,500 रुपये कधी मिळणार आहेत, ज्या महिलांना 2 हप्त्यांमध्ये 3,000 रुपये मिळाले होते त्यांना 1,500 रुपये कधी मिळणार आहेत ते सुद्धा स्पष्ट झालेलं आहे। त्यांना उद्यापासून म्हणजे 30 सप्टेंबर रोजी पूर्णपणे त्यांचे सुद्धा 1,500 रुपये मिळणार आहेत, ज्यांना 3,000 रुपये मिळाले होते। आता आधार लिंकिंग का महत्त्वाचं आहे, जर तुमचा आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक झालं तरच तुम्हाला पैसे येणार आहेत, अन्यथा दिलेल्या खात्यावरती पैसे येणार नाहीत। आता ज्यांना आज पैसे येणार नाहीत त्यांना उद्या पैसे येतील का, तर जर तुमचा फॉर्म पात्र ठरला असेल, सर्व अपडेट केले असतील तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे उद्या 100% पैसे येणार आहेत, कारण 30 तारखेपर्यंत सर्वांना पैसे येणार आहेत। महत्त्वाची 3 कामे करा, शासनाने ही कामे सांगितलेली आहे। तुमचं खातं चालू आहे का, आधार लिंकिंग आहे का, जो नंबर दिला आहे त्याच्यावरती SMS आलेला आहे का, सर्व अपडेट केले असतील तर नक्की पैसे। जर माहिती अत्यंत महत्त्वपूर्ण वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा। तर चला भेटत उद्याच्या नवीन योजना।